महत्त्वाची बातमी आहे माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेसंदर्भातला निकालाचं वाचन आता कोर्टामध्ये सुरू आहे। कुठल्याही क्षणी निकाल येऊ शकतो, त्यामुळे कोर्ट माणिकराव कोकाटेंना दिलासा देणार की त्यांची अटक अटळ असणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कोर्टाकडून निकालाचं वाचन सध्या सुरू असल्याची माहिती मिळते आणि कोर्ट थोड्याच वेळात निकाल देऊ शकतं। कुठल्याही क्षणी कोकाटेंवर कोर्ट निकाल देईल अशी माहिती आता समोर येते आहे। अगदी थोड्याच वेळात कोकाटेंसंदर्भातला निकाल येणार आहे। कोकाटेंची शिक्षा हायकोर्ट कायम ठेवतं की मग कोकाटेंना दिलासा मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे त्यांच्यावरील जे अटक वॉरंट बजावण्यात आलेलं आहे त्या संदर्भात नेमका काय निर्णय होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। प्रांजल यांच्याकडे जाणार आहोत। प्रांजल, आता निकालाचं वाचन सुरू आहे, कुठल्याही क्षणी कोकाटेंसंदर्भातला निकाल येऊ शकतो। खरे सागर, आपण बघत आहोत जवळपास सव्वा तास उलटून गेलेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या या याचिकेवरती सुनावणी सुरू आहे। मला शिक्षेपासून दिलासा मिळावा अशी खरं तर त्यांची मागणी आहे, स्टे मिळावा अशी मागणी आहे। त्यामुळे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतलेला आहे। आता देखील आपण बघितलं तर कोर्ट निकाल देत आहेत आणि कोकाटे यांच्यावरती आणखी काही फ्लॅट्स मिळवण्याचा आरोप होता का असं न्यायमूर्तींनी विचारलेलं आहे। त्यावरती वकील म्हणालेले आहेत की तो आरोप जो आहे तो खोटा ठरलेला होता असं देखील म्हटलेलं आहे। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांची खरं तर मोठी अडचणी झालेली आहेत। 1995 साली हा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला होता। 1989 1994 या काळात हा गुन्हा घडलेला होता। 1995 साली गुन्हा दाखल झाला, 97 साली चार्जशीट दाखल झालेलं होतं आणि या संपूर्ण प्रकरण म्हणजे 30 वर्ष उलटून गेलेले आहेत। आता 2025 साल सुरू आहेत आणि आत्ता हे संपूर्ण प्रकरण जे आहेत हा खटला जो आहे तो सुरू झालेला आहे। आता माणिकराव कोकाटे यांना आपण जर बघितलं मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागलेला आहे। आता त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार ही कायम आहेत। नाशिक पोलिसांचं पथक हे लीलावती रुग्णालयामध्ये बसून आहेत, जिथे खरं तर माणिकराव कोकाटे हे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। अँजिओग्राफी झालेले आहेत। पुढे नक्की त्यांचं काय स्टेटस आहे हे डॉक्टरांकडून खरं तर समोर हे येणार आहेत। डॉक्टर याबाबत काय उपचाराबाबत माहिती देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि अशातच आता न्यायालयाकडून देखील वाचन हे केलं जात आहे। त्यामुळे आता काही क्षणामध्ये कोर्ट काय नक्की निर्णय देत आहेत, माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळणार का की त्यांच्यावरची जी टांगती तलवार अटकेची आहेत ती कायम राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या नावाने नाशिकच्या प्रथम न्याय दंडाधिकारी रुपाली नरवाडिया यांनी अटक वॉरंट जारी केलं होतं आणि नाशिक पोलिसांना आदेश दिले होते की त्यांना धरून आमच्या समोर खरं तर त्यांना हजर करा असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर नाशिक पोलिसांकडून संपूर्ण कायदेशीर बाबी या पूर्ण करण्यात आल्या। कायदेशीर बाबींची पडताळणी करण्यात येऊन काल रात्री नाशिक पोलिसांचं पथक हे मुंबईला दाखल झालं। लीलावती रुग्णालयामध्ये ते गेलेत। आज सकाळी आपण जर बघितलं तर ही देखील बातमी समोर आली होती की माणिकराव कोकाटे यांची तब्येत ही खराब आहे, त्यांच्यावरती अँजिओग्राफी केली जाणार आहे। त्यामुळे लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे उपचार घेत आहेत। नाशिक पोलीस हे मुंबईत आहेत, रुग्णालयामध्ये ते आहेत आणि दुसरीकडे आता ही सुनावणी देखील ही सुरू आहेत। जवळपास आता बघितलं तर सव्वा तास उलटून गेलेला आहेत। हा संपूर्ण युक्तिवाद सुरू आहेत। दोन्ही बाजूंनी खरं युक्तिवाद हा केला जातोय, जोरदार असा युक्तिवाद आहेत। अगदी युक्तिवाद सुरू झाल्यापासून माणिकराव कोकाटेंची आर्थिक परिस्थिती, माणिकराव कोकाटे हे त्या काळी आर्थिक दुर्लभ होते का यावरती खरं संपूर्ण युक्तिवाद आहेत। सरकारी वकिलांकडून ते कसे आर्थिक दुर्लभ नाहीत, त्यांनी या सदनिका आहेत त्या कशा हडपलेल्या आहेत, कशा या बळकावलेल्या आहेत, शासनाची कशी फसवणुकी त्यांनी केली आहेत, खोटी कागदपत्र त्यांच्याकडून सादर केली गेली, असे संपूर्ण खरं तर पुरावे देण्यात आले। तशी न्यायालयामध्ये आपली बाजूही मांडण्यात आली। तर माणिकराव कोकाटे यांचे वकील जर बघितलं तर कदम असतील किंवा अनिकेत निकम असतील यांच्याकडून देखील याला जोरदार विरोध करण्यात येऊन यावरती माणिकराव कोकाटेंची बाजू जी आहे ती त्यांच्याकडून खरं तर ठामपणे मांडण्याचा प्रयत्न हे करण्यात आलेला आहे। या संपूर्ण युक्तिवाद ऐकून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। माणिकराव कोकाटे खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महत्त्वाचे असे ते नेते आहेत। कृषी मंत्री त्यांच्याकडे होतं, कृषी मंत्री ते वादात सापडले होते। त्यानंतर क्रीडा मंत्री आलेला आहेत। कुठेतरी कृषी मंत्री असताना रम्मीचा त्यांचा जो वाद होता, जो आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता, त्यामुळे त्यांना कृषी खाते सोडावं लागलं होतं आणि विशेष म्हणजे रम्मीच्या या आरोपामुळेच मला कृषी खातं सोडावं लागलं होतं असं देखील कोकाटे म्हटले होते। त्यानंतर क्रीडा खातं आलं, कुठेतरी क्रीडा खात्याचं चांगलं काम त्यांच्याकडून केलं जात होतं। मात्र 30 वर्षांपूर्वीचं प्रकरण जे आहे ते त्यांना आता भोवलेलं आहे। सध्या देखील आपण बघितलं तर अजित पवार गटाचे नाशिकचेच नाही तर उत्तर महाराष्ट्राचे एक अजित पवारांचा प्रमुख चेहरा म्हणून माणिकराव कोकाटे आहेत। माणिकराव कोकाटेंकडे नंदुरबारचे ते पालकमंत्री आहेत, यासोबतच नाशिक, धुळे, जळगावचे संपर्क प्रमुख म्हणून ते आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यांची खरं तर मुख्य जबाबदारी माणिकराव कोकाटे यांच्यावरती या मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्येच सुनील तटकरे
जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी त्यांच्यावरती सोपवली होती. आता नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, महापालिकेची देखील जोरदार तयारी अजित पवार गटाकडून केली जात होती. त्यावरच्या बैठका आढावा माणिकराव कोकाटेंकडून घेतला जात होता आणि अशातच कुठेतरी मोठा झटका हा माणिकराव कोकाटेंना बसला आणि आज जो आहे तो हा उच्च न्यायालयामध्ये आज ही सुनावणी होते. अटक वॉरंट हे माणिकराव कोकाटेंविरोधात निघालेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच राजकीय भवितव्य माणिकराव कोकाटेंचं अगदी थोड्या वेळातच ठरणार आहेत. अजित पवारांना खरं देखील हा मोठा झटका आहे, कारण अजित पवारांचे आधी देखील आपण बघितलं तर नवाब मलिक असतील, त्यानंतर धनंजय मुंडे असतील, 2 मंत्री अडचणीत होते आणि तिसरे मंत्री देखील आता गोत्यात हे सापडलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच आजचा हा जर न्यायालयाने माणिकराव कोकाटेंना जर दिलासा दिला, जो स्टे दिला, तर हा फक्त माणिकराव कोकाटेंनाच दिलासा नसेल तर अजित पवारांच्या संपूर्ण पक्षासाठीचा मोठा दिलासा असणार आहे. मात्र जर तसं झालं नाही, माणिकराव कोकाटेंवरती अटकेची टांगती तलवार जर कायम राहिली तर निश्चितच अजित पवारांची मोठी अडचणी होणार आहेत. पक्षाला खरं हा मोठा धक्का बसणार आहे. माणिकराव कोकाटे यांच्या जागी खरं आता नवीन कोणी मंत्री असेल त्यांची नियुक्तीही केली जाते का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एकंदरीतच माणिकराव कोकाटे म्हणजे त्यांचं आजपर्यंतची राजकीय कारकिर्दी जर आपण बघितली तर अगदी कॉलेजचे GS पासून त्यांची सुरुवात ही झाली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य होते, सभापती होते. 2024 साली आत्ता 5व्यांदा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. पहिल्यांदाच मंत्रीपद मिळालं होतं, कृषी मंत्री, त्यानंतर क्रीडा मंत्री ते झालेले होते. यासोबतच अजून एक जर ओळख माणिकरावांची सांगायची झाली तर अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून खरं तर माणिकराव कोकाटे यांची ओळख आहेत. आज खरं तर ही ओळख नाही आहे, तर अगदी पूर्वीपासूनचे माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांचे कनिष्ठ खरं तर असे संबंध आहेत. अजित पवारांचा जेव्हा पहाटेचा शपथविधी हा झालेला होता, जो खरं तर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता, तेव्हा देखील तिथे पहिले आमदार कोण उपस्थित असतील तर अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून माणिकराव कोकाटे हे तिथे उपस्थित होते. आणि एकंदरीतच माणिकराव कोकाटे हे आत्ता अटक वॉरंट हे निघालं आहे, त्यांचा राजीनामा झाला आहे. त्यामुळे समर्थकांमध्ये देखील मोठी नाराजी ही खरं तर पसरलेली आहेत. अगदी आज सकाळीच आपण बघितलं म्हणजे आज दुपारी ही सुनावणी होती. माणिकराव कोकाटेंचं अटक होणार का स्टे मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच माणिकराव कोकाटेंच्या समर्थकांकडून देखील वी सपोर्ट माणिकराव कोकाटे, साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्हाला अडचणीत आणण्यात आलेलं आहेत, अशा अनेक स्टेटस देखील व्हॉट्सअपला बघायला मिळत आहेत. सोशल मीडियात तशा पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. एकंदरीतच माणिकराव कोकाटे यांचं काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. माणिकराव कोकाटे यांची मुलगी सीमंतिनी कोकाटे हे देखील आता सध्या न्यायालयामध्ये उपस्थित आहेत. जर सीमंतिनी देखील बाबत देखील आपण जर बोलायचं झालं तर माणिकराव कोकाटे हे मंत्री असताना ते मुंबईत असताना नगर परिषद निवडणुका सीमंतिनीने पूर्ण सांभाळलेल्या आहेत. ती देखील पुढे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटेंचं आज काय होतंय त्यावरती सीमंतिनी माणिकराव कोकाटेंचं आज काय होतंय यावर सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. तुर्तास आपण लीलावतीला जाऊया, जिथं माणिकराव कोकाटे ॲडमिट आहेत, त्यांच्यावर अँजिओग्राफी होणार आहे आणि तिथले काय अपडेट्स आहेत. रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रिजवान, आता तिथे काय हालचाली आहेत? कारण आता काही वेळातच, अगदी काही क्षणातच न्यायालय आपला निर्णय देणार आहे. जर कोकाटेंना अटक करण्याची मागणी केली जाते, ती जर न्यायालयानं ग्राह्य धरली तर मात्र कोकाटेंना अटक केली जाऊ शकते. त्या दृष्टीनं काही रुग्णालयाच्या आवारात हालचाली दिसत आहेत का? विनोदजी, नक्की आपण जर पाहिलं तर कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना कुठलाही दिलासा जो आहे तो सध्या तरी मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून मिळताना दिसून येत नाही. आपण जर पाहिलं तर कुठेतरी सरकारी वकील आणि माणिकराव कोकाटे या दोघंही वकिलांमध्ये जे आहे ते धरपकड आपल्याला कोर्टाच्या आवारामध्ये दिसून येत आलेली आहे. ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांच्यावरती जो आरोप आहे सरकार जे सदनिका बळकावणा प्रकरणामध्ये, त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटे याच्यावरती टांगती तलवार जे आहे ते अद्यापर्यंत दिसून येत आहे. सध्या आपण जर पाहिलं तर लीलावती रुग्णालयामध्ये जे आहे ती पोलिसांचा मोठा जो आहे तो हालचालीला वेग आलेला आहे. कारण जर माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये आजचा निकाल जर लागला तर कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का जो, आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जाऊ शकतो. कारण आपण जर पाहिलं तर याच्या अगोदर देखील माणिकराव कोकाटे यांच्यावरती अनेक जे आरोप आहेत तेही देखील होते. आपण जर पाहिलं तर जजने आहे ते स्पष्ट या ठिकाणी जे आहे ते माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांना विचारलं की याच्या अगोदर देखील माणिकराव कोकाटे यांच्यावरती जे ते फ्लॅट बळकावण्याचा आरोप होता, त्यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी सांगितलं की त्यांच्यावरती असा तो आरोप होता तो कुठलाही साध्य झालेला आहे. त्यामुळे आज ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांच्यावरती जो निकाल येणार आहे तो आता आपण जर पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सर्व युक्तिवाद जो आहे तो सुरू आहे. कुठेतरी माणिकराव कोकाटेला सध्या तरी दिलासा जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून मिळताना जो आहे तो दिसून येत नाही. विनोदजी, रिजवान, अजून एक मुद्दा असा आहे की तिथे काल रात्री नाशिक पोलिसांचं एक पथक दाखल झालं होतं. या पथकाच्या काही हालचाली दिसत आहेत का?
विनोदजी, नक्की आपण जर पाहिलं तर काल रात्रीच्या वेळी जे आहे ते नाशिक पोलीस मुंबई येथील लीलावती रुग्णालय या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांनी थेट जे माणिकराव कोकाटे यांचा जो ICU वॉर्ड आहे त्या ठिकाणी देखील गेले होते आणि त्यांची विचारपूस देखील त्यांनी केली होती. आणि सकाळी पुन्हा जे आहे ते नाशिक पोलीस जे आहे ते पुन्हा एकदा लीलावती रुग्णालयामध्ये आले होते. सध्या जे पोलीस आहेत ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये उपस्थित आहे. त्यांची जी बाजू आहे ते अटक वॉरंट जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये घेऊन जे ते पोहोचलेले आहे. त्यामुळे नेमकं ज्या पद्धतीने कोर्टाकडून जे काही माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये निकाल येणार आहे त्यावरती देखील अख्ख्या महाराष्ट्रानं अख्ख्या देशाचं लक्ष आलेलं आहे. त्यामुळे नेमकं कशा पद्धतीने माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई होणार आहे तेच पाहणं महत्त्व ठरणार आहे. विनोदजी, अगदी धन्यवाद रिजवान, आणि या सगळ्या अपडेट्सवर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद. आपण बघतोय की लीलावतीच्या बाहेर सुद्धा हालचाली तीव्र झालेल्या आहेत. कोर्टाचा निकाल काय येतो यावर आता नाशिक पोलिसांची सुद्धा हालचाल ठरणार आहे. काल संध्याकाळच्या सुमारास अटक वॉरंट जारी झाल्यानंतर हे वॉरंट घेऊन नाशिकचं पोलिसांचं एक पथक, ज्यामध्ये 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, हे पथक मुंबईत दाखल झालं आहे. रात्रीच्या सुमारास ते लीलावती रुग्णालयात पोहोचले. लीलावती रुग्णालयातल्या डॉक्टरचा जबाब या पथकानं नोंदवला. डॉक्टरांशी बोलल्यानंतर माणिकराव कोकाटेंवर अँजिओग्राफी करण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली होती आणि त्यानुसार आज अँजिओग्राफी पार पडलेली आहे. या अँजिओग्राफीमध्ये काय नेमकं डायग्नोसिस होतं आहे त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतीलच, पण कोर्टाचा निर्णय सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे. कोर्ट काय निर्णय देतं आहे त्यावर माणिकरावांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. मंत्रिपद तर गेलेलंच आहे, आमदारकी राहणार की जाणार याचाही निकाल त्या संदर्भात लागेलच, पण राजकीय पुढचं त्यांचं जे राजकीय आयुष्य आहे, राजकीय कारकीर्द आहे, यावर सुद्धा एक मोठा झटका या निकालाचा बसू शकतो. त्यामुळे हा निकाल माणिकरावांच्या राजकीय अस्तित्वासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण आता दुसरा मंत्री वादात सापडलेला आहे आणि वर्षभरातच दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आलेली आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी सरकारच्या प्रतिमेवर सुद्धा परिणाम होतोय आणि त्याच काळजीपोटी मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. पण ज्या प्रकरणात माणिकरावांना आता शिक्षा ठोठावण्यात आली होती कनिष्ठ न्यायालयामध्ये, त्याच प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू आहे आणि काही क्षणात कोकाटेंवर कोर्ट निकाल देणार आहे. साधारण 1.5 ते पावणे 2 तास ही सुनावणी सुरू होती आणि या सुनावणी दरम्यान अनेक मुद्द्यांचा उहापोह झाला. विशेष करून माणिकरावांनी 4 सदनिका मुख्यमंत्री कोर्टातून लाटल्याचा जो त्यांच्यावर आरोप आहे त्या अनुषंगानं या संपूर्ण सुनावणी दरम्यान युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांच्या वतीनं माणिकरावांचं उत्पन्न त्यावेळेला खरोखरच कसं कमी होतं हे सांगण्याचा वारंवार प्रयत्न झाला. खरं तर माणिकरावांनी हा मुद्दा पक्ष नेतृत्वासोबतच्या चर्चेत सुद्धा मांडला होता की आपल्याकडे असलेले पुरावे योग्य पद्धतीनं न मांडल्यामुळे आपल्या कनिष्ठ कोर्टात आपल्या विरोधात ही केस गेली होती. मात्र उच्च न्यायालयात आम्ही उत्तमरित्या पुरावे मांडू आणि आपले पुरावे कसे भक्कम आहेत याबाबत त्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितलं आणि त्याच अनुषंगानं आज युक्तिवादादरम्यान हे पुरावे मांडण्यात आले. कोर्टाचं त्यावर समाधान झालं की नाही हे काही क्षणात स्पष्ट होईल. मात्र आत्ताच्या घडीची मोठी अपडेट पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत आणि लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर काही वेळापूर्वीच अँजिओग्राफी पार पडली आहे. आता उच्च न्यायालयात 1.5 ते पावणे 2 तास सुनावणीनंतर निर्णय येणं अपेक्षित आहे. निर्णय नेमका काय येतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. विशेषतः माणिकराव कोकाटेंच्या राजकीय भवितव्याचा फैसला या निकालाच्या माध्यमातून होणार आहे. सुनील तटकरे यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली, आपण पाहूयात. त्याच्यामुळे आमच्या महायुतीमध्ये या विषयावरती कुठं दुमत नव्हतं. शेवटी एक प्रक्रिया आहे, एक कायदेशीर प्रक्रिया, कायदेशीर निर्णय, त्या बाबतीमध्ये झालेले कायदा इतका कालावधी शिक्षेचा झाला तर काय होऊ शकतं हे देशभरामध्ये कायदा त्या ठिकाणी झालेला आहे. त्या संदर्भातली सगळी चर्चा ही योग्य पद्धतीने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समन्वयानेच त्या ठिकाणी होती. आज आता आपण जे म्हणतो त्याप्रमाणे शेवटी न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रतीक्षा करणं योग्य राहील. न्यायालयाचा निर्णय आल्याच्यानंतर त्या संदर्भात नंतरची पुढची चर्चा होईल. पण आज माणिकरावांचा राजीनामा पक्षाने पहिला स्वीकारला, पक्षाने तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवला, मुख्यमंत्री महोदयांनी तो राज्यपालांकडे पाठवला, त्यामुळे तो स्वीकृत झालेला आहे. आणि आपण ही प्रतिक्रिया बघितली. तटकरे यांनी आपल्या पक्षाच्या निर्णयाचं समर्थन केलेलं आहे आणि या अनुषंगाने त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. पुन्हा एकदा आपण प्रांजल कुलकर्णी याच्याकडे जाऊयात. प्रांजल, माणिकरावांच्या राजकीय भवितव्याचा फैसला या निकालावर ठरणार आहे. कशा पद्धतीनं पुढची पावलं पडू शकतात जर या प्रकरणात सुद्धा माणिकराव दोषी सापडले, उच्च न्यायालयाने सुद्धा सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला, तर पुढच्या राजकीय घडामोडी स्थानिक स्तरावर काय घडू शकतात?
खरं आहे. मुळातच आजच्या या निकालाकडे माणिकराव कोकाटे यांचं राजकीय भवितव्य हे अवलंबून असणार आहेत. कारण माणिकराव कोकाटे यांना खरं तर मोठा झटका हा बसला आहे. मागच्या 2 ते 3 दिवसांमधल्या आपण जर घडामोडी बघितल्या तर बुधवारी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावणं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुपाली नरवाडिया यांनी अटक वॉरंट जारी करणं, नाशिक पोलिसांचं पथक हे जाऊन पोहोचणं आणि त्यानंतर आपली स्वतःची देखील तब्येत ही खराब होणं, अशा अनेक खरं तर संकटाचा सामना माणिकराव कोकाटे हे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून करतायत. त्यातच त्यांना राजकीय देखील झटका बसला, कारण त्यांना आपला मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला. आज देखील त्यांचा राजीनामा हा राज्यपालांकडून मंजूर हा करण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच त्या सर्व घडामोडी जर बघितल्या आणि आज जर माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळाला नाही तर कदाचित माणिकराव कोकाटेंची आमदारकी सुद्धा धोक्यात ही येऊ शकते. आधीच आपण बघितलं तर नाशिक पोलिसांचं पथक तैनात आहेत. जर स्टे दिला नाही तर माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटकही होऊ शकते. खरं तर याला ते उपचार घेत आहेत, त्यामुळे नक्की पोलिसांची देखील पुढचं काय पाऊल असणार, काय प्रक्रिया ही संपूर्ण कायदेशीर असणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल. मात्र खरं तर ही यावेळची मोठी बातमी आहे. जर माणिकराव कोकाटे यांना दिलासा जर मिळाला नाही तर त्यांची आमदारकी जी आहे ती सुद्धा धोक्यात येऊ शकते. कोकाटे यांना हायकोर्टाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जर जाण्याची जर मुभा जरी असली तरी मात्र विधानसभा अध्यक्षांकडे ही आजची ऑर्डर जी आहे ती अधिकृत जी आहे ती प्राप्त करावी लागेल आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. या संपूर्ण खरं तर कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे आजचा हा निकाल जो आहे तो माणिकराव कोकाटे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा देखील आहे. माणिकराव कोकाटे हे यांनी खरं तर म्हणजे खरं माणिकराव कोकाटे हे अडचणीत कुठे आले हे जर आपण सांगायचं झालं तर सदनिका बळकावल्याचा त्यांच्यावरती आरोप हा करण्यात आला होता. कॉलेज रोड हा उच्चभ्रू खरं तर नाशिकचा परिसर आहे, तिथे त्यांनी हे फ्लॅट बळकावले होते आणि यासाठी खरं तर एक अडचण जी ठरली ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांनी 1994 साली बंदुकीच्या परवानासाठी एक अर्ज हा केलेला होता. हा संपूर्ण जर प्रकरण जर बघितलं, हा घोटाळा जर बघितला तर 1989 ते 1994 साली हा गुन्हा घडला असा आरोप आहेत आणि याच दरम्यान 1994 साली माणिकराव कोकाटे यांनी बंदुकीचा परवाना मला मिळावा, माझी शेती आहे, त्या शेतीमध्ये 40 ते 50 कामगार आहेत, त्यांना मला दर आठवड्याला पगार हा द्यावा लागतो, असं अर्ज सबमिट करताना या बंदुकीच्या रिव्हॉल्वरच्या अर्जामध्ये माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं आणि हाच पुरावा जो आहे तो चौकशी पथकाच्या प्रशासनाच्या हाती लागला आणि हीच खरं तर माणिकराव कोकाटेंची प्रमुख अडचणी झाली. आणि आता आपण जर बघितलं तर जो युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने केला जातोय तेव्हा देखील हेच काही पुरावे जे आहेत देखील मांडले जात आहेत की माणिकराव कोकाटे हे खरंच तेव्हा आर्थिक दुर्लभ होते का, त्यांची परिस्थिती खरंच कमकुवत होती का आर्थिक परिस्थिती, यावरतीच खरा युक्तिवाद जो आहे तो संपूर्ण सुरू आहेत. मात्र दुसरीकडे बघितलं तर माणिकराव कोकाटे यांचे वकील जे आहेत हे सर्व आरोप जे आहेत ते जुगारून हे लावतायत. खरं तर आत्ताची परिस्थिती आपण बोलतोय, मात्र तेव्हाची परिस्थिती म्हणजे हे संपूर्ण प्रकरण खरं तर घडलेलं आहे. गुन्हा 1995 साली दाखल झालेला आहे, म्हणजे आज 30 वर्ष हे झालेले आहेत आणि तेव्हाची आर्थिक परिस्थिती ही वेगळी होती. तेव्हा खरंच ते आर्थिक कमकुवत होते असं वारंवार सांगण्याचा प्रयत्न माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकून घेतलेल्या आहेत. जवळपास 15 ते 20 मिनिटं झालेल्या आहेत. न्यायालयाकडून निकालाचं वाचन हे केलं जात आहे. आता पुढे न्यायालय काय नक्की निकाल देत आहेत यावरतीच खरं तर माणिकराव अगदी न्यायालय काय निकाल देते त्यावर माणिकरावांच्या भवितव्याचा फैसला ठरणार आहे. आणि आता एक मोठी बातमी येते ती म्हणजे माणिकरावांचा निकाल जर उच्च न्यायालयात विरोधात गेला, माणिकरावांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला तर त्यांची तात्काळ आमदारकी जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. जरी त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा असली तरी सुद्धा आमदारकी लगेचच रद्द केली जाऊ शकते. जशी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची ऑर्डर विधिमंडळाला प्राप्त होईल त्यानंतर लगेचच त्यांची आमदारकी रद्द केली जाऊ शकते. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. सागर, यापूर्वी ज्या वेळेला सुनील केदार असतील, बच्चू कडू असतील, या सगळ्या संदर्भात विधान भवनानं अतिशय तातडीनं कारवाई केली होती. यावेळेला मात्र काहीसा विलंब झाला आहे. पण आता जी अपडेट मिळते त्यानुसार उच्च न्यायालयाचा निर्णय जर माणिकरावांच्या विरोधात गेला तर त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी त्यांना मुभा दिली जाणार आहे. तोपर्यंत त्यांची आमदारकी राहील की तातडीनं कारवाई केली जाईल? सागर. विनोद, आत्ता हायकोर्टाचा निकाल जो आहे तो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मुळात एका बाजूला त्यांना जर हायकोर्टाने जर दिलासा दिला गेला नाही, त्यांची जी अंतरिम म्हणजे अटक वॉरंट जो काढला त्याला स्टे जर दिला गेला नाही तर मात्र माणिकराव कोकाटेंसाठी सगळ्यात मोठा धोका त्यांच्या आमदारकीला तयार होणार आहे. यापूर्वीच त्यांना कॅबिनेट मंत्रिपदावरनं काढण्यात आलेला आहे. त्यांचा राजीनामा आता मंजूर राज्यपालांनी मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे. अशा सगळ्या कालानंतरनं आता प्रश्न उपस्थित राहतो की त्यांच्या आमदारकीचं काय. विधान भवनाच्या नियमानुसार जर हायकोर्टाची आज ऑर्डर त्यांना दिलासा देणारी नसेल आणि ही ऑर्डर पास झाल्यानंतर ती अधिकृतरित्या
विधिमंडळाकडे विधानसभा सचिव आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे कळवण्यात आली, तर त्यानंतरनं काही तासातच आमदारकी रद्द करण्याची मुभा अध्यक्षांना असते आणि जर आजचा ऑर्डर जी आहे कोकट्यांची ती कोकट्यांच्या विरोधात दिली तर मात्र विधानसभा अध्यक्ष याबाबतचा जो नियमानुसार पुढची कार्यवाही आहे ती करण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. कारण की आधीच कोकट्यांच्या प्रकरणामुळे सरकारवर बदनामी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. आपण जसं उदाहरण दिलं तसं सुनील केदार असतील किंवा बच्चू कडू असतील यांना एक नियम लावला आणि इतरांना नियम तो वेगळा का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. पण प्रत्येक जो आरोपी असतो त्याला न्यायव्यवस्थेमध्ये दाद मागण्याची मुभा असते. तर त्याप्रमाणे हायकोर्टानंतर ते सुप्रीम कोर्टात सुद्धा दाद मागायला जातील. पण हायकोर्टाचा आजचा निकाल ज्या वेळेस विधानसभा अध्यक्षांकडे प्राप्त होईल अधिकृतरित्या, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या पारड्यात हा चेंडू असेल आणि या संदर्भामध्ये आता त्यांना मग निर्णय घ्यायचा आहे. जी सूत्रांची आत्ता माहिती मिळते त्यानुसार आत्तापर्यंत सुद्धा ज्या वेळेस एखाद्या कोर्टाने एखाद्या लोकप्रतिनिधीला जर एका विषयामध्ये आरोपी केला असेल आणि ते सिद्ध झालं असेल तर मात्र पुढच्या 24 तासामध्ये तसा निकाल तो विधिमंडळाकडे कळवला जातो आणि त्यानंतरनं त्याची संबंधित लोकप्रतिनिधीची आमदारकी असो किंवा त्याचे काही तत्सम खासदारकी असेल ती रद्द केली जाते. विधान भवनाच्या अखत्यारीत हा विषय येईल ज्यावेळेस हायकोर्ट ही ऑर्डर काढेल आणि हायकोर्ट ही अधिकृतरित्या त्यांच्या बेंचकडून विधान भवनला कळवले की त्यानंतर मात्र माणिकराव कोकटेंची आमदारकी जाणं हे जवळपास निश्चित आहे, अशी माहिती आता उपलब्ध होती. सागर, अजून एक मुद्दा असा आहे की ज्या वेळेला उच्च न्यायालय आपला निर्णय देईल आणि या निर्णयाची प्रत रजिस्ट्रीकडनं ज्या विधिमंडळाला प्राप्त होईल त्यानंतर हा निर्णय होणं अपेक्षित आहे. पण त्या दरम्यान प्रक्रिया नेमकी काय असते? तातडीनं लगेच निलंबन केलं जातं किंवा आमदारकी रद्द केली जाते की पुन्हा एकदा त्या संबंधित आमदाराला आपलं म्हणणं मांडण्याची संधी विधानभवनात दिली जाते? काय नेमकी प्रक्रिया आहे? वास्तविकतेत जर न्यायालयाने एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीला दोषी जर ठरवलं तर त्यानंतरनं त्याची कायदेशीर बाब अधिकृतरित्या विधानभवनला कळवल्यानंतरनं विधानसभा अध्यक्षांचा हा अंतिम निर्णय राहतो आणि त्यानुसार ते थेट आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकतात. अर्थात आता मुद्दा असा उपस्थित राहतो की अशा कालावधीमध्ये जर याबाबत म्हणजे कोकट्यांच्या बाबतीत जर त्यांना दिलासा हायकोर्टाने दिला नाही तर मात्र विधानसभा अध्यक्षांचा अंतिम निर्णय राहील. विधानसभा अध्यक्षांकडे ज्यावेळेस हायकोर्टची अधिकृतरित्या सुनावणीची जी ड्राफ्ट ऑर्डर पास केली जाईल न्यायाधीश महोदयांकडनं, ती प्राप्त झाल्यानंतर त्यावरचा अंतिम निर्णय घेतला जाईल अध्यक्षांकडून. आता मुद्दा उपस्थित राहतोय की तो कधी घ्यावा, त्याला कालावधी किती असावा, याविषयीचा निर्णय हा अंतिम सर्वेसर्वा हा विधानसभा अध्यक्षांचा आहे. पण यापूर्वीचा इतिहास जर पाहिला तर जी त्यांना अधिकृतरित्या ज्यावेळेस एखाद्या प्रकरणाची लोकप्रतिनिधीची ऑर्डर कोर्टाकडून मिळते, प्राप्त होते, त्यानंतर पुढच्या 24 तासामध्ये या संदर्भातला अधिकृत एक आदेश काढला जातो आणि संबंधित लोकप्रतिनिधीची आमदारकी रद्द केली जाते. सुनील केदार यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा न्यायालयीन व्यवस्था मध्ये त्यांना वारंवार म्हणजे त्यांनी प्रयत्न केला गेला होता पण त्यांच्याकडनं ते नाकारण्यात आल्यानंतरनं त्यांची आमदारकीसुद्धा रद्द झाली होती. आत्तासुद्धा माणिकराव कोकट्यांच्या बाबतीत असंच होण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते. पण हे सगळं आज कोर्ट नेमकी ऑर्डर काय देते, कोर्ट कोकट्यांना दिलासा देत नाही तर मग कोकट्यांसाठी सगळ्यात मोठं संकट उभारणार आहे. कारण की एका बाजूला यापूर्वीच त्यांचं कॅबिनेट मंत्रीपद गेलेलं आहे, मग कोर्टाने जर दिलासा दिला नाही तर मात्र त्यांची आमदारकी जाणं हे जवळपास निश्चित आहे, असंही विधानभवनाच्या काही नियमावली जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. सागर, हा सगळा झाला आहे राजकीय एकूणच कारवाईचा भाग. मग यामध्ये विधानभवनाचा रोल महत्त्वाचा असणार आहे. विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेत आहेत ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पण या पेक्षा वेगळा एक मुद्दा असा आहे की राजकीय दृष्ट्या याचा फटका आपल्या पक्षाला बसू शकतो. हे अजित पवारांच्या लक्षात आल्यानंतर या सगळ्या हालचाली झालेल्या आहेत. सध्या या सगळ्या निर्णयाविरोधात किंवा या निर्णयावरून आता नेमकी काय प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे? काय दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे? नेत्यांमधली चर्चा काय सांगते?